मी अहमदाबादवरून नॉन स्टॉप न झोपता डायरेक्ट इथपर्यंत आलो आहे. फायनली रेकॉर्ड तोडलेला आहे. अहमदाबाद टू मुंबई 550 तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. अर्जुन ब्लॉग्स. आधीचा ब्लॉग बघितला असेल, मी रात्री एंड केला होता. आता झाले सकाळ 6 वाजले, 6 पण नाही, किती वाजले, 5-5:30 वाजून गेले. आणि हा सकाळचा व्ह्यू एक नंबर. मी अहमदाबादवरून नॉन स्टॉप न झोपता डायरेक्ट इथपर्यंत आलो आहे. वापीपर्यंत. आता इथून वापीपर्यंत मुंबईला जायचं आहे. इथून 170-180 किलोमीटर आहे काहीतरी. तर बघूया किती वेळ लागतो जाण्यासाठी. सगळे ट्रक चालले मजबूतमध्ये. आणि मी जेव्हा नंतर ॲड केलं, म्हणजे ब्लॉग एंड केला ना आधीचा, त्यानंतर मग मला पूर्ण रोड खाली भेटला. सगळे ट्रकवाले झोपले, काय चालत होते, काय झोपले होते, जास्त करून झोपले होते. 4-5 मध्ये ना पूर्ण ट्रक खाली होता. पूर्ण रोड सामसूम सब चालत राहिलो. आता पण रोड बघशाल ना तर खालीच आहे, एवढं काय ट्रॅफिक नाही आहे. फक्त लवकरात लवकर आता इथून बॉर्डर पास करूया आणि मग पुढे जाऊया. मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. तर एन्जॉय करा ब्लॉग. आणि लाईक सबस्क्राईब केलं नसतं तर लाईक सबस्क्राईब करा. तर आपण पुढे निघूया. आता बॉर्डर लागेल मला, मुंबई गुजरात बॉर्डर. अजून थोडं लांब आहे, लागेल पटापट. आणि व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. ढग तर नाही आहे, पाऊस पण कुठे अजूनपर्यंत भेटला नाही आहे. खरं तर पावसाची वाट बघतोय मी. पाऊस भेटला पाहिजे मस्त आहे की, पण कसला पाऊस आणि कसला काय. पण सकाळचा व्ह्यू भारी आहे, काय बोल. अजून पण झोप नाही आली आहे मला, कारण दुपारी मी झोपलो होतो 2-3 तास, त्यामुळे मला झोप नाही येत आहे. आणि त्यांना पण काहीतरी 10 वाजता 10:30-11 वाजता काहीतरी पोचायचं आहे तिकडे. असं जबरदस्ती नाही आहे, ते बोलले पण पोच असं म्हणून. पण आपण तयारीतच राहायचं, पोचायचं लवकर म्हणून. हे बघा बॉर्डर लागलं. महाराष्ट्र चेकपोस्ट पुढे आहे. आता बॉर्डर लागलं. सकाळी सकाळी खूप गर्दी आहे बॉर्डरवर. बेकारवाली गर्दी आहे, बेकारवाली. सगळे लाईनीत आहे आणि सगळे बॉर्डरवर खूप लाईन आहे, बेकारवाली. तर आता मी बॉर्डर पास करतो आणि मग भेटतो तुम्हाला. झालं पास, काय नाही. 27-30 होतं काहीतरी, 27-30 होतं. एवढं काय नाही. तिकडून पण जायला डायरेक्ट आहे महाराष्ट्र. लोकांना पण आपली गाडी लोडिंग होते म्हणून काय जाणार तिकडे, म्हणून काट्यावर टाकलीच गाडी. कारण ते पोलीसवाले पण विचारतात काय मिळाले हे ते. आणि सकाळचा व्ह्यू बघा, मस्त सनराईज होतं भारीवाला. ढग तर नाही आहे, म्हणजे पाऊस पण नाही आहे. आता इथून काय सरळ मला माहितीच आहे रोड. काय असलं तर दाखवेल, नाही तर मग सरळ चालायचं. रेकॉर्ड बनवूया आपण आज. रेकॉर्ड होऊन जाऊ दे. फुल ऑन रेकॉर्डिंग नॉन स्टॉप मी चालवत आलो अहमदाबादवरून. अहमदाबाद इथून 550 किलोमीटर आहे. मी जिकडे होतो तिथे अहमदाबादमध्ये. आता वाजले 6:30. ऑलमोस्ट कवर झालं आहे 450 किलोमीटर. 400 तर किलोमीटर झालेच असेल जास्तीत जास्त. आणि 6 तासात 400 किलोमीटर झाले होते. तर आता इथून बघूया किती वेळ लागतोय आणि किती वेळात पोहोचतोय. तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. इथे थांबलो होतो जरा, तोंड बिंड धुलं, जरा फ्रेश झालो आणि ब्रश केला जरा. आता इथून निघालो आहे. टोल नाका सोडूनच जस्ट थांबलो होतो, तो बघा तो टोल नाका. आणि आता इथून निघालो आहे. इथून डायरेक्ट आता सरळच आहे.
180 काहीतरी किलोमीटर आहे इथून. तर आपण हा प्रवास पूर्ण पटापट करूया. 7:10 झाले. झोप तर नाही आली अजून, काही टेन्शन नाही. आणि सकाळ झाली ना, तर आता झोप पण नाही येणार. आता घरी गेल्यावरच येईल. तर आता भेटू रोडवर. 117 किलोमीटर आहे, म्हणजे 116 किलोमीटर आहे. इथून जवळच आहे, 100 किलोमीटर आहे. आणि बाजूचा व्ह्यू बघा. आता अशी ढग दिसलंय मला. हे पण थोडंच आहे, एवढं मोठं नाही आहे. पुढे पाऊस आहे की नाही काय माहिती. तर पाऊस भेटला तर बघू, चांगलीच गोष्ट आहे. जाऊन येऊ तर पूर्ण पाऊस नव्हता. मला वाटलं पाऊस भेटेल. फायनली वसईला पोहोचलेलो आहे. आणि गाड्या पण वाढल्या, त्यामुळे ट्रॅफिक पण आता होणारच. 69 मुंबई आहे, 69. आता बघू 8 वाजले. बघू किती वेळात पोहोचतोय. बहुतेक सकाळ म्हणून मुंबईमध्ये ट्रॅफिक भेटेल, कारण माणसं ऑफिसला जाण्यासाठी मुंबईला जातात ना, त्यामुळे ट्रॅफिक भेटू शकतं. त्यामुळे लेट होऊ शकतं मला मजबूतमध्ये. पुढे काय होतं. मौसम तर झालं आहे मस्त. ढगबिग तर आले भरपूर. तिकडे होते बाजूला, ते गेले. हा, मुंबईमध्ये आलो आणि ट्रॅफिकनी स्वागत नाही केलं, असं कधी होईल का? लांबपर्यंत ट्रॅफिक. आणि आता मी मलाडला असेल, जोगेश्वरीला आहे. नाही, जोगेश्वरीच्या पण पुढे पहिलं आहे. आणि इथूनच ट्रॅफिक चालू झाली आहे, कारण माणसं आता ऑफिसला जाणारे, तुम्हाला सांगितलं असेल, ऑफिसला जाणारे हे ते सगळे हेच असणार आता. तर आताही मी ट्रॅफिक कवर करतो. आणि 8:45 झाले. म्हणजे विचार करा की जिथून टाईम लावलं होतं ना, तिथे 10:30 वाजता इथे पोहोचणार असं दाखवलं होतं. आणि मी 8:45 वाजता 9, 9:15, 9:30 वाजेपर्यंत पोहोचून जाईल. म्हणजे 1 तास आधी मी लवकर आलो. गुगल माताला पण मी कमी पाडलाय, पळवत आणले, फुल पळवत आणले. म्हणजे 80च्या वरती जात नाही, तरी पण लॉक आहे. पण खूप नॉन स्टॉप आलो आहे मी. 3-4 वेळा थांबलो असेल, पण मस्त पळत आणलेली. गुगल मॅपला पण मी कमी पाडला आहे. आणि टायमाच्या आधी पोहोचवला आहे. तर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा. आता मी ट्रॅफिक कवर करतो आणि मग तुम्हाला भेटतो. ट्रॅफिक बघा तुम्ही आता फक्त. बेकारवाली ट्रॅफिक आहे, बेकारवाली. आता अंधेरीला पोहोचलोय. अंधेरीच्या जस्ट पुढे. आता ब्रिज कधी संपेल काय माहिती. बघूया ट्रॅफिक कधी संपते. तुम्ही टाइमलेस एन्जॉय करा. फायनली पोहोचलोय दादरला. आता हे दादर स्टेशन हे काय बाजूलाच आहे. इथे भाजी मार्केट लागतं. तुम्ही आधी बघितलं असेल, इथे पूर्ण भाजी मार्केट लागतं. आता 9:15 झाले. बंद झालंय मार्केट म्हणून गर्दी नाही इकडे. नाही तर एवढी गर्दी असते ना, बेकारवाले मध्ये घिसतात, असे असतात.
आता इथून काय 10 मिनिटात पोहोचेल. लोअरपर्यंत आला की मग महालक्ष्मीला खाली करायची आपल्याला गाडी आणि मग तिथून खाली केल्यानंतर मग आपल्या घरी जायचं आहे. मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. फायनली पोहोचलो आहे मी महालक्ष्मीला कॅटरिंगवाल्याच्या इथे, जिथे खाली करायचे. आता इथे खाली करतो मी आणि मग नंतर तुम्हाला भेटतो परत. फायनली झाली खाली आणि पोहोचलो आहे मी रेसकोर्सला. आता घराच्या इथे जाईल, घरी लावेल आणि मग नंतर विंगोळ करेल आणि मग झोपून जाईल नंतर. फायनली रेकॉर्ड तोडलेला आहे. अहमदाबाद टू मुंबई 550 किलोमीटर मी 10 तासात कंप्लीट केलं आहे. ते 1 तास ट्रॅफिकमध्येच गेलं आहे, तरी पण 10 तासात मी कंप्लीट केलं आहे. मुंबई टू अहमदाबाद टू मुंबई एवढा फटाफट. ते रेकॉर्ड कोणी केलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला, कोणी कमेंटमध्ये केलं आहे ते. आणि ते पण ट्रान्सपोर्टवाल्या, कारवाले नाही. कारवाले ते अजून लवकर करू शकतात, पण मी ट्रान्सपोर्टवाल्याने एवढं लवकर करणं, कोण करत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता पुढे बुकिंग तर काय नाही आहे अजून, पुढची बुकिंग अजून ठरलेली नाही आहे. आता बघू कधी भेटते बुकिंग आणि कधी आपण निघतोय परत बाहेर जाण्यासाठी आणि कधी ब्लॉग येतोय. ते ब्लॉग लेट येत असेल तर सॉरी, मी काही करू शकत नाही, बुकिंग भेटत नाही त्यामुळे. आणि नंतर तर हा पण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आधीचे ब्लॉग बघितले नसेल तर ब्लॉग बघा आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा, माझं चॅनल आवडत असेल तर. तर आता भेटू नेक्स्ट ट्रिपला. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.